नाट्यरंग बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या 64व्या राज्य नाट्य महोत्सवाचा दैनंदिन आढावा. शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी 10वं नाट्यपुष्प गुंफलं गेलं पोस्टमार्टम या नाटकानं. सादरकर्ती संस्था राणा प्रताप तरुण मंडळ कुपवाड. लेखक दिग्दर्शक वरुण जाधव. पोस्टमार्टम हे नाटक पाहताना शेवटच्या दृश्यापर्यंत तणाव आणि संभ्रम कायम राहिला. नाटकाची कथा एका तरुण पत्रकार मुलीच्या कलाकार रेवा खाडीलकरच्या रहस्यमय मृत्यूभोवती फिरते. तिचा खून शहरातील प्रभावशाली श्रीमंत आनंद, कलाकार आनंद कुंभार आणि त्याच्या गुंडांनी केलेला असतो. हा खून ॲक्सिडेंट म्हणून दाखवण्यासाठी पैशाची आणि सत्तेची सगळी यंत्रणा कार्यरत होते. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी हॉस्पिटलमधील मुख्य डॉक्टर भास्कर अर्थात सोहेल मिर्झे हे स्वतःच्या जीवाच्या भीतीनं आमिषाला बळी पडतात. पण याच हॉस्पिटलमधील प्रामाणिक डॉक्टर संदेश, कलाकार सोमनाथ पवार यांना पोस्टमार्टम टेबलवरून उठून ती मृत मुलगी स्वतः येऊन सांगते, हा ॲक्सिडेंट नाही, माझा खून झालाय. यानंतर सुरू होतो सत्याचा शोध आणि न्यायाची झुंज. वरुण जाधव यांनी ही कथा अतिशय चपखलपणे मांडली आहे. पहिला अंक थरारक वास्तववादानं भरलेला, तर दुसरा अंक थेट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसणारा. शेवट प्रेक्षकांवर सोपवला आहे. तो खुला आहे, पण तरीही पूर्ण आहे. ती मुलगी खरंच भूत होती की डॉक्टर संदेश यांच्या मनाचा भ्रम होता? हा संभ्रम शेवटपर्यंत कायम ठेवून लेखक, दिग्दर्शक प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. आजच्या भ्रष्ट यंत्रणेवर, पैशाच्या जोरावर खटला बदलण्याच्या प्रवृत्तीवर आपण सगळे कुठेतरी बघ्याची भूमिका घेतोय का, यावर आरसा धरलाय. सोमनाथ पवार यांनी डॉक्टर संदेश ही भूमिका जगलीय. भीती, संभ्रम, नैतिक द्वंद्व आणि शेवटी ठाम होणारा निर्धार, हे सगळे टप्पे त्यांनी अफलातून सादर केले. रेवा खाडीलकर हिचा मृत्यूत्तर प्रवेश थोडा घाबरवणार आहे. तिच्या चेहऱ्यावरील भाव, आवाजातील कंप आणि डोळ्यातील आक्रंदन प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं. आनंद कुंभार यांनी साकारलेला आनंद हा श्रीमंत गुंड अतिशय क्रूर वाटला. त्याच्या केवळ उपस्थितीनंच दहशत निर्माण होते. सोहेल मिर्झे यांचा डॉक्टर भास्कर हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा डॉक्टर अचूक बसलाय. विशाल कोळी यांचा वॉर्डबॉय बाळू हा नाटकाचा आत्मा आहे आणि त्याच्या खुमासदार संवादानी आणि टायमिंगनं प्रेक्षागृहामध्ये हास्याचे फवारे उडत राहिले. पण गरज पडली तेव्हा तो गंभीरही तितक्याच ताकदीनं झाला. सुरेश सरगर सुरेश, संवेद कुदळे बबड्या आणि स्वप्नील मुळे बबल्या यांनी गुंडांच्या टोळीतही वैविध्य आणलं आणि विनोदांची गरज पूर्ण केली. धीरज पलसे आणि सुप्रभा केस्ते यांनी केलेली प्रकाश योजना अत्यंत प्रभावी. पोस्टमार्टम रूममधील प्रकाश आणि लिफ्टमधील बंदिस्त वातावरण प्रेक्षकांना शारीरिकदृष्ट्याही अस्वस्थ करत राहिलं. वैष्णवी गडकर आणि मयुरेश बडवे यांचं पार्श्वसंगीत संयत पण मार्मिक. कुमार माळी, सागर घाडगे यांचं नेपथ्य, प्रसाद गद्रे यांची रंगभूषा आणि शुभांगी कुंभार यांची वेशभूषा यांनी नाटकाला पूर्ण न्याय दिलाय. पोस्टमार्टम हे नाटक फक्त नाटक नाही, तर ते आजच्या समाजाचं पोस्टमार्टम आहे. पैसा, सत्ता आणि भीती यांच्या तिहेरी कचाट्यात सत्य कसं दडपलं जातं आणि एखाद्या साध्या माणसाला त्याविरुद्ध उभं राहताना किती किंमत मोजावी लागते, हे सत्य विदारकपणे मांडलंय. श्रोतेहो, नाट्यरंग बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या 64व्या राज्य नाट्य महोत्सवातील 10वं पुष्प पोस्टमार्टम या नाटकाचा दैनंदिन आढावा आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं कविता घारे बागलकोटे यांनी. श्रोतेहो, स्पर्धेत आज संध्याकाळी 7 वाजता सादर होणारं नाटक चूक भूल द्यावी घ्यावी. लेखक दिलीप प्रभावळकर. सादर करणारा संघ सप्तरंग सहयोगी कला मंच मिरज.